हाय हॅलो नमस्कार. मी प्रियंका म्हणजेच नक्षची आई तुम्हा सगळ्यांचं नवीन ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते. तर आज फ्रेंडशिप डे होता. म्हणजे ऑगस्ट महिन्यात जो पहिला रविवार येतो त्या दिवशी फ्रेंडशिप डे सेलिब्रेट केला जातो. तसं तर मैत्रीच्या नात्याला कुठलाही दिवसाची गरज नाही आहे. पण मग आम्ही थोडं ठरवलं की थोडंसं छोटंसं एक सेलिब्रेशन करूया आहे फ्रेंडशिप डे. तर आम्ही 4-5 जणी मिळून अचानक प्लॅन ठरवला होता आणि दुपारनंतर आणि संध्याकाळी सेलिब्रेट करायचं थोडंसं ठरवलं. तर त्यासाठीच आम्ही छान असं तयार होऊन आलो होतो आणि थोडे गेम्स वगैरे खेळायचं. म्हणजे थोडंसं मनोरंजन होतं. रोजच्या धावपळीच्या जीवनामधून थोडंसं वेळ काढून थोडंसं स्वतःसाठी वेळ द्यावा. म्हणजे थोडंसं बाहेर गेलं की फ्रेश पण वाटतं आणि एक एनर्जी पण येते ना वीक चालू होण्याआधी. तर त्यासाठीच ठरवलं की थोडंसं छोटंसं सेलिब्रेशन करूया. तर पहिल्यांदा आम्ही जे यूज अँड थ्रोचे पेपर ग्लास होते तर ते ठेवले होते आणि म्युझिक चालू करून गोल गोल राऊंडमध्ये फिरत होतो. जेव्हा म्युझिक बंद होईल तर त्यावेळेस ते कप उचलायचे होते. तर असंच हे गेम खेळत होतो आम्ही. खूप मजा येत होती. गाणे खूप लाऊडली लावलेले होते त्यामुळे आवाज म्यूट केला होता गाण्याचा. तर इथं विनूची मम्मी जिंकली होती या गेममध्ये. नंतर जे पेपर कप आहे तर त्यामध्ये दोन्ही हातावर पेपर कप ठेवून वाटेमध्ये हरभरे ठेवले होते आणि ते एक दुसऱ्या चिमटीत पकडून कप न पडून देता आतमध्ये टाकायचे होते. इथं पण म्युझिक चालू होतं. साईडला मुलं डान्स करत होती आणि कियानी तर मस्त बुक्स घेऊन बसला होता आणि नक्ष आणि विनू डान्स करत होते. तर इथं पण खूप मजा येत होती खेळायला. इथं पण गाणे लावले होते बॅकला ना, त्याच्यामुळं ते साऊंड म्यूट करावं लागलं मला. आणि यांची भांडणं पण चालली होती लहान मुलांची. प्लस एन्जॉय पण करत होते, प्लस मध्ये मध्ये पण करत होते. त्यांचं एक होतं खूप मजा मस्ती चालली होती. 2 गेम खेळून झाल्यानंतर तिसरा थोडासा विचार करून ठरवला की तेच पेपर ग्लास डोक्यावर ठेवायचा आणि डान्स करायचा. ज्याचा कोणाचा डान्स करताना पडेल तर ते आऊट होईल. तर इथं पण खूप मजा येत होती. इथं लास्टला सिजी दीदी आणि स्नेहा राहिल्या होत्या दोघीजणी. तर त्यामध्ये स्नेहाचं लास्टला आय थिंक पडलं होतं आणि सिजी दीदी या गेममध्ये विनर झाल्या होत्या. हा पण खूप मजेदार इंटरेस्टिंग गेम होता. डोळ्यावर पट्टी बांधून करेक्ट पेनचे टोपण लावायचे. आप ही काउंटिंग करो. जितनों को लगाए उतने उठाओ हाथ में. पहले सारे उठाओ ना जितना हाथ लगाए. हाँ, एक भी सही नहीं है. नंतर देवश्रीचा नंबर होता. मजा येत होती. मुलं पण पाहत होते की नेमके काय करतायत. वेगळं काहीतरी छान इंटरेस्टिंग. आणि हाच प्लॅन एकदम सडनली प्लॅन झाला होता. याला काही प्री प्लॅनिंग वगैरे काही केलं नव्हतं आम्ही. नंतर स्नेहाचा नंबर होता. स्नेहाला ज्यावेळेस पट्टी डोळ्यावर बांधली तर तिचा मुलगा खूप रडत होता. एक तरी बरोबर आलाय का? आले का? नंतर माझा नंबर होता. मी लावले होते पण त्यातलं काही एक पण बरोबर आलं नाही. एकतर ते पहिले सापडतच नव्हते. पेन एकीकडं व्हायचा, टोपण एकीकडं व्हायचं आणि मुलं पण मध्ये मध्ये येत होते तर ते पण कलरचे टोपण घेऊन जात होते. तर त्याच्यामुळे ते करेक्ट काय जोडल्या जातच नव्हते. तर माझं तरी एक पण लागलं नव्हतं. तर यामध्ये देवश्रीचं एक लागलं होतं आणि विनूच्या मम्मीचं एक लागलं होतं करेक्ट कलर. असे नवीन नवीन गेम खेळायला भारी वाटतं. जे कधी पाहिले पण नसतात आणि खेळलेले पण नसतात. तर मस्त छान असा फ्रेंडशिप डे सेलिब्रेट करत होतो आम्ही. अचानक प्लॅनिंग होऊन पण खूप छान असा फ्रेंडशिप डे सेलिब्रेट केला. आणि तुम्ही पाहू शकता एकसुद्धा करेक्ट कलरचं टोपण करेक्ट पेनला लागलं नव्हतं. सगळं इकडचं तिकडं तिकडचं इकडं.
नंतर टी व्हीला गाणे लावून डान्स करत होतो. नक्ष रडत होता, मला पण उचलून घे आणि सर्कल सर्कल कर म्हणत होता. यामध्ये फक्त दोघींनाच छान डान्स येत होता, स्नेहाला आणि देवश्रेला. आम्ही त्यांना बघूनच कॉपी करत होतो. विनूच्या मम्मीला पण येत होता, पण बेबी छोटा असल्यामुळे ते काय जमत नव्हतं एवढं करायला. पण तरी पण छान असा एन्जॉय केला आम्ही. आणि मेन म्हणजे अन्वी अजिबात रडली नाही. एवढं सारं प्रोग्राम चालू असताना ती पण म्हणजे शांत बघत होती की नेमक्या काय करतायत बघ. नंतर आम्ही खाली खाण्यासाठी आलो होतो, जे की टेबल ऑलरेडी बुक केलेले होते. त्यामुळे खूप गर्दी होती, त्याच्यामुळे आम्ही थोडं लेट गेलो होतो, ताकी मुलांना पण सांभाळून आम्हाला छान असं डिनर करता येईल. तर पाहू शकता खूप सिम्पलच कॅफे होता, खूप मोठा कॅफे नव्हता. पण सगळेजण गेले होते, त्यानंतर आम्ही लास्टला गेलो होतो. तर खाण्यामध्ये असं फ्रेंच फ्राईज, नूडल्स, मंचुरियन आणि पिझ्झा ऑर्डर केला होता. तर हे सगळं मुलांच्या आवडीचे पदार्थ होते, त्याच्यामुळे त्यांनी पोटभर खाल्लं. तर तुम्हाला पण सगळ्यांना हॅपी फ्रेंडशिप डे. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.